जय श्री माता ताई. जय श्री माताजी. ताई, आपण कुठून आहात? मी संगमनेरवरून आलेली. संगमनेरहून आलात. ताई, तर म्हणजे 2-3 दिवस झाला आता प्रचार प्रसार सुरू आहे. तर ताई, मला एक विचारायचं तुम्हाला, तुम्ही सहयोग कधीपासून करतात? मी तसं सहयोग 35-40 वर्षापासून करते. म्हणजे आहे, माहिती आहे. माझ्या घरातले माझे मिस्टर करायचे, पण मी काही विश्वास ठेवत नव्हते आणि मी ऐकत नसायची त्यांची. ज्या वेळेस मी ते ध्यान करायचे, मी त्यांना मुद्दाम बाधा आणायचा प्रयत्न करायची का ते नाही करू म्हणून. त्या वेळेस मला खूप त्रास व्हायचा, माझं प्रचंड पोट दुखायचं. मी त्यांना विरोध केला का मला खूप त्रास व्हायचा ना. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का माझं त्याच्या हिमोग्लोबिन खूप कमी झालं. माझा खूप प्रचंड रागेट स्वभाव होता. पण सहयोगात आल्यानंतर मला पूर्ण राग हा शांत झाला आणि माझं रक्त वाढत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं का हिमोग्लोबिन कधीच वाढणार नाही तुमचं. पण मग मी जसं मेडिटेशन करायला लागले, मनापासून सहयोग करायला लागले, तेव्हापासून माझं रक्त चांगलं वाढलं आणि तब्येत सुधारली आणि सगळं व्यवस्थित झालं. चिडचिड्यापणा आणि रागीटपणा पूर्ण कमी झाला. रागावर पूर्ण कंट्रोल येतो. चिडचिडेपणा पूर्णपणे कमी झाला. कर्ताभाव होता जास्त. कर्ताभाव होता, त्यामुळे तुम्हाला हा त्रास व्हायचा. पण जसंच तुम्ही म्हणजे आता हे सहयोगात आलात, तेव्हा तुमच्यामध्ये संतुलन आलं. मी मनापासून जेव्हापासून मेडिटेशन करायला लागले, तेव्हापासून मला सहयोग पूर्णपणे कळाला आणि माझं सगळं जीवनात आनंदच झाला. मला रागावर पूर्ण कंट्रोल आला. शांती घरात, मनात सगळीकडे शांती आली. आणि मेडिटेशन मुळे मी सगळ्यांना सांगू इच्छिते का आजच्या ह्या तरुण पिढीला मोबाईल पासून, व्यसनांपासून वाचवायचं असेल तर सहयोग हा बेस्ट पर्याय आणि सहयोगाशिवाय पर्याय पण नाही. तर मेडिटेशन खूप काळाची गरज आहे. मुलांना संरक्षण भेटतं सगळीकडून. ऍक्सिडेंट पासून आपलं संरक्षण होतं. शक्यतो मी 40 वर्षापासून सहयोगात आलेली आहे. तर 40 वर्षापासून सहयोग बघते, तर ऍक्सिडेंट झालेला मी कधी बघितलेला नाही. मोठं संरक्षण सहयोगात होतं. पण ते सहयोग तुम्ही मनापासून ध्यान केलं पाहिजे. मनापासून ध्यान केलं पाहिजे. नुसतं आले बसले असं नाही, तर ते तुमची कुंडलिनी शक्ती जागृत झाली पाहिजे. हो ना. पण आता ऍक्सिडेंट झाले नाहीत, कारण कशामुळे? कारण जेव्हा आपण अति कार्यशील होतो, राईट साइड जातो आणि म्हणजे क्षमता वाढते, त्याचा परिणाम आपल्या म्हणजे कार्यशक्तीवर होऊन कार्यशक्तीला असंतुलन होतं, असंतुलन निर्माण होतं. त्यामुळे ऍक्सिडेंट वगैरे असे होतात. असंतुलनामुळे आपल्यामध्ये बरेच प्रॉब्लेम उद्भवतात. ज्यावेळेस आपण एक तर राईटला जातो त्यावेळेस आपल्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात. एक तर आपण लेफ्टला जातो त्यावेळेस सुद्धा खूप प्रॉब्लेम येतात. सहयोग आपल्याला संतुलन शिकवतो, मध्य मार्गावर ठेवायला राहतो का तुम्ही कुठली गोष्ट अति करू नका. त्यामुळे मग तुम्ही आता म्हणजे सर्वजण सुरक्षित आहात, आणि सर्वांनी हा सहयोग करावाच. ताई, नवीन युवा पिढीनं, यथाशक्तीनं तुम्ही खूप छान म्हणजे असं अनुभव तुमचे सांगितले. आणि खास करून महिलांसाठी खूप काळाची गरज आहे. कारण महिलांना सकाळी उठल्यापासून मुलांचं, नवऱ्याचं, घरातलं, सासू सासरे, नंदा सगळं फॅमिलीचं करावं लागतं. पण त्यांना कोणी जास्त समजून घेत नाही समजून घेत. तर महिलांसाठी श्री माताजी एक आई स्वरूप आहेत. का श्री माताजींचं सहयोग करायला लागल्यापासून सगळ्या महिलांना आई भेटते. सगळ्यात महत्वाची आदिशक्ती तर त्या आहेतच, पण आई भेटते आणि महिलांना सगळं माहेर भेटतं आणि खूप आनंद भेटतो. आता ह्या महिला जे आलेल्या आहेत, सगळीकडे आलेल्या आहेत, कुठल्या आल्यात, पण कसलंही काही न असता सगळ्या एकदम प्रेमाने राहतात. हे 4 दिवस आपलं सर्व वाटत नाहीत की म्हणजे ह्या कुठून आल्यात, म्हणजे वाटतं हे आपलेच नातेवाईक आहेत. आणि खूप आनंद आहे सहयोगामध्ये. सहयोग हा सर्वांनी करायलाच पाहिजे. नक्की. जय श्री माताजी. जय श्री माताजी.